मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. आज सकाळ सकाळ बघा पाऊस चालू झालेला आहे. 7:45 वाजलेले आहेत. तर बघा आता पावसाने पुन्हा आता मला हे टेरेस धुवायचं तर आता पाणी टाकून घेते फक्त एक बादली. आज माझे मिस्टर गेलेत आज मुंबईला, कारण का त्यांना जरा काम आहे मुंबईला ऑफिसचं काहीतरी. आणि बघा सासूबाईंना मी आता उठवलं, बळबळ त्यांना 7:30ला उठवलं. म्हणलं चला उठा, कारण का मला ती गादी गोंडाळवरती ठेवायची, ही जड गादी ती मला आता वरती ठेवायची आहे. बघा पाऊस चालू झाले सकाळ सकाळची आजची सुरुवात ही पावसानेच झालेली आहे. आज आम्हाला लवकर उठावं लागलं. तसंही आम्ही 5:30ला उठतो, तर आज 5लाच उठावं लागलं का तर यांना 7 वाजताच घरात नाही बाहेर पडले. आज मुंबईला 8ची काहीतरी ट्रेन होती त्यांची, 8 वाजताची. आज केले नाश्त्याला डोसा आणि ही बटाट्याची भाजी, ते सासूबाईंना वाढलेलं आहे. आणि ह्या मिरच्याची भाजी करायची, बेसन त्याच्यात भरलेलं आहे. मी तुम्हाला रेसिपी त्याची सांगते आहे थोड्या वेळाने. आता ही बटाट्याची भाजी सासूबाईंना आता मी नाश्त्याला देते. हे नाश्ता देते आता. डोसा आणि बटाट्याची भाजी आहे. बसा आता नाश्ता करा, मग वाचत बसा पोथी. एकाकडे डोसा टाकलेला आहे आणि एकीकडे आता ही मिरची, नाही इतक्या लवकर ही मिरच्याची भाजी. आज ही मिरच्याची भाजी टाकते लगेच. डोसा उलटते तोपर्यंत आता इकडे तेल गरम होते, भाजी टाकते. ही भाजी टाकते मी, झाकण ठेवते त्याच्यावर. आता डोसा झालेला, डोसा काढून ठेवते. या सगळेजण डोसा खायला, नाश्ता करायला. आभाळ तर आहेच आहे. आता मी हे पोचमध्ये पाणी टाकायचं राहिलं आहे. आता बादली भरून घेतलेली आहे. पाणी टाकून काय करते, सगळं हा टेरेस आहे ना, हा टेरेस स्वच्छ करून घेते. आज सकाळ सकाळी माझे मिस्टर गेलेत मुंबईला, त्याच्यामुळे त्यांचं काम मी करते. ते लवकर निघत नाही. हे दरवाजाना फार आवाज येतो याचा. आणि सकाळी गेले ते मुंबईला, आज त्यांचं काम आहे मुंबईमध्ये. त्यांना जाताना खूप जोराचा पाऊस लागला. म्हणजे ते स्टेशनला पोचल्यानंतर पाऊस चालू झाला मोठा. आमच्या इथे तसा आभाळ आहे पण एवढा पाऊस नाही आहे. बारीक बारीक पाऊस पडून गेला. ते एवढं पोर्च सगळं धुवून घेते. टेरेसमध्ये सगळं पाणी टाकून घेते. आवाज किती येतो बघा बरं याचा, कारण का ना हा दरवाजा जाळीचा दरवाजा आहे ना, फार घट्ट हे होतं. त्याला ना या साईडने खालनंच प्रेस करावं लागतं, तेव्हा ते उघडलं. आज काय मला वाटतं आज माझ्याकडे टेरेस जायचं काम असल्यामुळे कबुतरांना कळालं आहे की आज इथं घाण करायची नाही, त्याच्यामुळे घाण केलीही नाही. आता मी एवढे टेरेस सगळं खराट्याने साफ करते. टेरेस धुवून घेतलेला आहे. आता मी चालू करते. आता पोछा करते, पुसून घेते सगळं. मॉबनी सगळं पुसून घेते. मी ना
माझ्या लेकीला पण मी नाश्ता डोसा आणि बटाट्याची भाजी पोळी घेऊन आली. तिचं सारखं ओरडणं असतं, मम्मी नको नको. तिचं बाळ आहे 11 महिन्याचं. इतकं ते म्हणजे एवढा चप्पळ आहे ना, तो तिला काही सोडत नाही, तिच्या मागे मागे करतो, पायाची घोटाळत असतो. मग ते कसं करणार बघ त्याला घेऊन स्वयंपाक. ती कामवाली बाई पण एक स्वयंपाकवाली बंद झालेली, बंदच केली आहे मी, कारण का सुट्ट्या खूप घेत होती म्हणून बंद केलेली. तिला तेच म्हटलं काय नाही, आता अजून 1 महिन्याने 2 वर्षाचा होईल. एकदा वर्षाचा झाली की त्याला समजेल सगळं आणि तो आपोआप चटकरशील. मग तिला रोजचा मम्मी तुला त्रास होतो, डबा कशाला, तिला माझ्याकडनं घ्यायला जरा हे होतं, म्हणजे नको वाटतं तिला रोज रोज काय त्रास द्यायचा. पण आईचं हे म्हणजे आईचं जीव फार हे असतो. सगळ्या महिलांना माहीतच आहे आईचा जीव कसा लेकींसाठी ओढत असतो. लेकीला त्रास झाले की पाहवत नाही आईला. मी तिला तेच म्हटलं थोडा होऊ दे वर्षाचा झाली की तू चट करशील, मीच देणार नाही तुला. मग अशा प्रकारे मी आता ही सगळी फरशी पुसून घेते. माझी फरशी पुसून झाली, सगळं आवरावरी झालेली आहे, सगळं क्लीन झालेलं आहे. आता एवढं सासूबाई सुस्तावलेत, नाश्ता करून सुस्त झालेत. आता त्यांना आता फक्त ताट वाढून ठेवायचं आहे आणि हे टेबल जरा पुसून घेते. हे आणि हे फक्त 2 पुसून घ्यायचं राहिलं, तेवढं पुसून घेते आणि ताट वाढून ठेवते त्यांना जेवण्यासाठी. काय मी आज खरं मिरचीची भाजी केली आहे, पण त्यांना मी देणार नाही का तर पावसाळी वातावरण आहे, अशी नाव पडलेली आहे ना, त्याच्यामुळे पुन्हा त्यांना त्रास व्हायला नको. त्यामुळे त्यांना मी आता दूध पोळी देऊन ताट वाढून ठेवते. आणि इथे पण तुम्ही पाहत असेल कट्ट्यावर मी कट्ट्यावर हे सामान किराणा काल भरलेलं होतं ना, ते कट्ट्यावर ठेवले, खाली ठेवलेलं होतं मी. आता फरशी पुसली त्यावेळी मी कट्ट्यावर ठेवले. आणि मी आज म्हणजे आज नाही झाले तर उद्या तर डबे घासल्याशिवाय, डबे खूप घाण झालेले आहेत, डबे घासल्याशिवाय मी किराणा भरणार नाही. त्याच्यामुळे मी असा पसारा ठेवला आहे कट्ट्यावर. आता मी ठरवलेलंच आहे, कारण गाव खूप दिवस झाले, डबे घासायचे म्हटले तर वेळच नसतो. आता उद्या आहे सॅटर्डे, मुलीला असते हो मुलीला असते उद्या सुट्टी, सॅटर्डे संडे. त्याच्यामुळे मी आता ठरवलं की डबे घासूया. सकाळी काय होतं सकाळी घासायला काही नाही, पण गडबड असते, मला पण आवरायचं असतं 9:30च्या आत. आता हे सगळं आवरलेलं आहे. तसं आहे बघा ताट ठेवले, तसं सासूबाईंचं मी वाढवून घेते त्यांना ताट. घ्या हां, इथं ठेवली बीपीची गोळी, पाणी, जेवायला पण वाढून ठेवलेलं आहे. नाही आता लगेच नाही बसायला सांगितलं तुम्हाला. बीपीची गोळी आणि बघते आता पिन आहे का, तुम्हाला हाताची पिन पाहिजे ना, सेफ्टी पिन. हे बघा हाताची पिन तुम्हाला देते, सेफ्टी पिन. सासूबाई नाही सेफ्टी पिन देते, दादा सेफ्टी पिन हे बघा. आणि आता मी जाते रसिकाकडे. हा रसिका चालली ऑफिसला, रसिका ऑफिसला चालली, मी रसिकाकडे चालली. चला मैत्रिणींनो, टेक केअर, बाय बाय. मी आता चालली माझ्या मुलीकडे.